ते विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेतले, ते लोकप्रतिनिधी आहेत लोकसभेतले. हा काय प्रकार चालला या देशामध्ये? दसरा मेळावा, शिंदेचा दसरा मेळावा सुद्धा आझाद मैदान, ते म्हणतात की चिखल असू द्यात, पाऊस असू द्यात. असं आहे की शिंदेचा दसरा मेळावा मागे सुद्धा सांगितलं त्यांनी, तो अहमदाबादला किंवा सुरतला घेतला पाहिजे, गेला बाजार बडोद्याला घेतला पाहिजे, आणि त्यांच्या त्या मेळाव्याला महनीय प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहाना बोलवायला पाहिजे. आता ते पाकिस्तान बरोबरची मॅच वगैरे खेळून आले, त्याच्यामुळे ते निशाणे पाकिस्तान आहेत, तर त्यांना बोलवावं. ते कुठेही सामना घेऊ पण मुंबईतला दसरा मेळावा हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी परंपरा आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे, बाकी सगळं बोगस आहे बरं का, बाकी सगळं बोगस आहे, ते सडकधान्य आहे बाकी सगळं. ते त्यांनी जरूर गुजरातमध्ये जाऊन त्यांचा मेळावा घेतला पाहिजे. सुरत, अहमदाबाद, बडोदा इथे घ्यावं नाही त्यांनी, काहीच हरकत नाही. इथे कशाला ढोंग करताय तुम्ही मेळाव्याला? तुम्ही कोण आहात? आता मी चित्र पाहत होतो, काही भगवी शाल वगैरे घेऊन बाळासाहेब ठाकरेंसारखे असे वगैरे फोटो आहेत त्यांचे, असे वगैरे. आता फक्त मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच एक सिनेमा काढायचा बाकी आहे त्यांचा लोकांना, मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच ते आता सांगायचे बाकी आहे. आपल्या दसरा मेळाव्याला ज्या पद्धतीने अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण दिलं जाणार, कारण चर्चा अशी आहे की राज ठाकरे सुद्धा आपल्या दसरा मेळाव्याला व्यासपीठावर. चर्चा आहे ना, चांगली चर्चा आहे, यात व्यथित व्हावं असं काही नाही ना. माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत, अनेक विषयावर चर्चा करतायत, एकमेकांशी संवाद साधतायत, विचारांची देवाणघेवाण करतायत. दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदानसुद्धा होऊ शकतं. अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल, व तुमचा हा मनात प्रश्न असेल, तर ही चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे. पाहून आमच्या परंपरेने ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या आम्ही करू. आमचा काय संघाचा दसरा मेळावा नाही आहे की कमलताई गवईंचं नाव टाकून त्यांना बोलवलं, मग ह्यांना बोलवलं, मग काँग्रेसवाल्यांना बोलवलं, मग त्यांना बोलवलं. एक परंपरा आहे दसरा मेळाव्याला, त्या परंपरेचं पूर्ण पालन केलं जाईल. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा कधीही खंडित होत नाही. ती परंपरा व्यासपीठावरची सुद्धा असते आणि त्या योजनेची सुद्धा असते. राऊतसाहेब, पूरग्रस्तांना आपण पाहतोय की मंदिर असो किंवा धार्मिक स्थळ असो, हिंदुत्व यांनी अनेक मोठ्या प्रमाणावरती मदत केल्याचं आपण पाहतोय. मात्र दुसरीकडे असा सवाल उपस्थित केला जातो की मुस्लिम धर्माच्या धार्मिक स्थळांकडनं किंवा संस्थांकडनं मदत केली जाते. हा प्रश्न येऊ शकत नाही, हे काम सरकारचं आहे. मदत करणं हे काम सरकारचंच आहे. हा जो प्रश्न आहे हे बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्षाचे टगे असा प्रश्न विचारू शकतात. पण अनेक ठिकाणी पुरात सापडलेल्या लोकांना मुस्लिम तरुणांनी कसं वाचवलं हे छायाचित्र तुम्हीच दिलेले आहे. परभणीमध्ये एका पुजाऱ्याला मंदिरात पाणी शिरल्यावर 2 मुस्लिम तरुणांनी जीव धोक्यात घालून त्यांचा जीव वाचवला आणि त्यांना घेऊन गेले पुढे. असे अनेक प्रसंग घडलेले आहेत. पण सरकारला या पूरग्रस्तांना मदत करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे फडणवीस सरकारची आहे. राऊतसाहेब, लाडकी बहीण योजना जेव्हा लॉन्च झाली तेव्हा सरसकट त्यांच्या खात्यांमध्ये पैसे वजा करण्यात आलेले शास्त्रज्ञ, परंतु आता पूरग्रस्त जे आहेत शेतकरी त्यांच्या बँकांची पडताळणी झाल्यानंतरच मदत देण्याचे. आम्ही जेव्हा धाराशिवला होतो तेव्हा अनेक गावात महिलांनी या संदर्भात प्रश्न विचारले. त्यांचं म्हणणं आहे की आता आम्हाला गेल्या 3 महिन्यापासून पैसे मिळालेले नाही. अनेक वृद्ध महिला आहेत त्याच्यामध्ये, आणि आता आम्हाला सरकारचे पैसेही नकोत, आम्हाला मदत द्या पुराची. चलिए, कुछ है आपका तो छोड़ दीजिए.